पुढची बातमी पाहूयात। शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे फलटण दौऱ्यावरती आहेत। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पोलिसांशी त्या चर्चा करणार आहेत। सध्या दोन्ही आरोपी हे पोलिसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। पीडितेचे कुटुंब आणि विरोधकांकडून सुद्धा एसआयटी चौकशीची मागणी करण्यात येत होती। दुसरीकडे रणजितसिंह निंबाळकर खुली पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहे, त्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा अनेक आरोप लावण्यात आलेले होते। सुषमा अंधारे फलटणच्या दौऱ्यावरती आहेत। ते पीडित कुटुंबाची सुद्धा भेट घेणार आहेत। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रकाश, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आज फलटणच्या दौऱ्यावरती आहेत। नेमकं काय या दौऱ्यामध्ये सुषमा अंधारे साध्य करायचं पाहतात? नक्कीच गेल्या काही दिवसापासून जे फलटण आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे। फलटण मधील जे वैद्यकीय उप जिल्हा वैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टर संपूर्ण मुंडे होते यांनी आत्महत्या केलेली होती आणि या प्रकरणामुळे फलटण गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे। यामुळे राजकीय प्रत्यारोप पण मोठ्या प्रमाणात झाले। यामध्ये जे सुषमा अंधारे आहेत त्यांनी सुद्धा ज्या येथील स्थानिक खासदार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर मोठे आरोप, गंभीर आरोप केलेले होते आणि यामुळे येथील जे वातावरण आहे मोठ्या प्रमाणात ढवळून निघालेलं आहे खरं तर। आणि आज त्या फलटण येथील पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी फलटणमध्ये येणार आहेत। त्या नक्की या येथे येऊन फलटण पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलिसांना काही प्रश्न विचारणार आहेत आणि त्यातून त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहेत। त्यामुळे आज ह्या फलटण शहरामध्ये मोठा पोलीस फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आणि जे शिवसेनेचे उपाटा गट शिवसेना आहे यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात फलटणमध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद प्रकाश, आपण दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे सुषमा अंधारे या फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पोलिसांशी सुद्धा चर्चा करणार आहेत। त्या फलटणच्या दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्यामधून सुषमा अंधारे पोलिसांशी सुद्धा चर्चा करणार आहेत। सध्या दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। ते न्यायालयीन कोठडीमध्ये असल्यामुळे या आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी असं सुद्धा आता महाविकास आघाडीकडून मागणी करण्यात येते आहे। तर दुसरीकडे रणजितसिंह निंबाळकर खुली पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। या पत्रकार परिषदेमधून सुद्धा रणजितसिंह निंबाळकर काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।